नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहत आहोत शिक्षक पदभरतीबाबतचे प्रसिद्धीपत्रक, जे दिनांक 26 मे 2024ला जारी झालेले आहे. बघा, या प्रसिद्धीपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलं याबद्दल सविस्तर चर्चा पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेतून किंवा संहितेमधून माननीय भारतीय निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती व त्याचप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकानंतर पूर्ववत सुरू करण्यात आलेली होती. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, दरम्यान विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक 24 मे 2024 अन्वये निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. दिनांक 24/5/2024 पासूनच या क्षेत्रासाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाली, असे आयोगाच्या प्रेस नोटमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. ओके. तिसरा पॉईंट, समांतर आरक्षणाच्या जागा शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. बरं, हे ठीक आहे. समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता झाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आदर्श आचारसंहितेमधून वरील नमूदप्रमाणे यापूर्वीची निवड यादी व रूपांतरित जागा संदर्भातील कार्यवाही करण्यास माननीय भारत निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्याची तजवीज ठेवलेली आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील शिथिलता मिळवण्याचे पुन्हा प्रयत्न करण्यात येत आहे. आता हा जो पॉईंट आहे, या पॉईंटमध्ये काय सांगितलं यांनी की ज्या शिल्लक जागा आहे समांतर आरक्षणाच्या, त्या भरून काढण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता मिळाली. ओके. त्यानंतर विधान परिषदेच्या आदर्श आचारसंहिता यातून काय नमूद होते, तर यातून असं नमूद होते की यापूर्वीचे निवड यादी व रूपांतरित जागा संदर्भात, म्हणजे हे जे आहे या संदर्भातील जागा भरण्यासंदर्भातील जे कार्यवाही करण्यास माननीय निवडणूक आयोगाने जे शिथिलता दिली होती, त्यावरील कार्यवाही तातडीने करण्याची तजवीज केलेली आहे. ओके, असं ते सांगतात. मग मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील शिथिलता मिळवण्याचे पुन्हा प्रयत्न करण्यात येत आहे. ठीक आहे. आता मागील वेळेप्रमाणे म्हणजे कसं की ज्या काळात लोकसभेची निवडणूक झाल्यानं उच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाकडून त्यांनी परमिशन मागितली होती की आता ज्या ज्या ठिकाणच्या निवडणुका संपल्या त्या ठिकाणी काही लोकांचे समूह, म्हणजे काही शिक्षक बांधवांचे किंवा शिक्षिका बांधवांचे बंधू भगिनींचे समुपदेशन करून त्यांना ऑर्डर देण्यात यावी, अशा प्रकारची शिथिलता मिळाली होती. ती शिथिलता त्यांना आता परत या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतो, असं ते सांगतात. नंतरचा पॉईंट आहे, काही मंडळी अभियोगाच्या धारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करीत आहे. हे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. काही मंडळी अभियोगाच्या धारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करत आहे, म्हणजे प्रवृत्त करत आहे. हे शासनाच्या निदर्शनास आले आहे. भरती प्रक्रियेसाठी शासकीय किंवा प्रशासकीय पातळीवरून सर्वकष प्रयत्न केले जात असताना अशा प्रकारे अभियोग्यता धारकांची दिशाभूल करणे, चुकीची माहिती पसरवणे, आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे ही गंभीर बाब आहे. ठीक आहे. आणि नंतर आहे, ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल. मित्रांनो, हे असं नोटिफिकेशन काढणं म्हणजे शिक्षक भरतीसाठी जे आपल्याला एक प्रकारचं आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन खोटं आश्वासन आहे असं समजून घ्या. कारण हे असे आतापर्यंत अनेक यांनी प्रसिद्धीपत्र काढले, त्यावर काही अशी योग्य कारवाई करण्यात आलेली नाही. हे आपल्यासारखा शिक्षक बंधू भगिनींना आणि अतिशय हुशार असलेल्या शिक्षक बांधवांना चुत्या बनवण्याचे लक्षण आहे. हे बघा, विधान परिषद आचारसंहिता लागू, पात्र उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण, शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा आचारसंहितेचे ग्रहण, पुणे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022चा निकाल गतवर्षी मार्च महिन्यात जाहीर झाला. त्यानंतर विविध अडथळ्यांची शर्यत पार करीत 1 वर्षानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आणि 2 आठवड्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. ती शिथिल होईपर्यंत पुन्हा विधान परिषदेची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया राखण्याची शक्यता असून उमेदवारांमध्ये चिंता वाढली आहे. राज्यातील शाळांमध्ये रिक्त शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलमार्फत भरण्यात येत आहे.
दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात 11,085 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. मागील 3 महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने भारत निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी एप्रिल महिन्यात परवानगी मिळवली व त्याप्रमाणे मतदान पार पडलेल्या जिल्ह्यात शिक्षक भरती सुरू झाली होती. पहिल्या टप्प्यातील 4,000पेक्षा जास्त उमेदवार शाळेवर शिक्षकपदी रुजू झाले आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपत आलेली असतानाच विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग, पदवीधर नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक 24 मे रोजी निवडणूक आयोगाने घोषित केला आणि या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली. रूपांतरित जागा भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे. या ठिकाणी समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. शासन मान्यता मिळाल्यानंतर आणि विधान परिषदेच्या आचारसंहितेमधून सूट मिळताच वरीलप्रमाणे यापूर्वीची निवड यादी व रूपांतरित जागा भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. विधान परिषद निवडणूक आचारसंहिता 24 मेपासून लागू झाली. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू राहावी यासाठी आचारसंहितेमुळे शिथिलता मिळण्यासाठी शिक्षण विभागाकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. फक्त हा जो माणूस आहे हा फक्त अशाच जाहिरात हे टाकत असतो, माहिती ॲक्टिव्ह वाटत नाही. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी दिनांक 15 जूनपर्यंत पात्र उमेदवारांना शाळेवरती शिक्षकपदी रुजू केले. हे रुजू कसे करता येईल हे शासन व प्रशासनाने लक्षात घेत पुढील कार्यवाही करावी, असा तो समाधान कोळी म्हणते. म्हणजेच या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा आचारसंहितेचे ग्रहण लागलेलेच आहे. ते ग्रहण कधी सुटणार हा एक प्रश्न आहे आणि शासन याबाबत निष्क्रिय उदासीन दिसून पडते, हे तितकेच खरं आहे. तर अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. चॅनलला सबस्क्राईब करा.